नमस्कार. इंग्रजी नववर्ष 2026ची सुरुवात झालेली असून या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी ही उद्या मंगळवारी असणार आहे. या दिवशी अंगारक योग असल्यामुळे अंगारकी संकष्टी चतुर्थी ही साजरी केली जाणार आहे. म्हणूनच तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. घरावरून उतरवून टाका ही एक वस्तू. शत्रू त्रास संपेल, लोक तुमच्यासोबत चांगले वागतील, इडापिडा नष्ट होईल आणि नवीन वर्ष देखील तुमचे चांगले जाणार आहे, भरभराटीचे जाणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला घरावरून उतरवून टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. कोणत्याही कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती स्मरण करून केले जाते. त्यासोबतच जे कार्य हाती घेतलेले आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे, अडथळे, संकटे, समस्या, अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपतीचे आवाहन केले जाते. गणपतीच्या उपासनामध्ये चतुर्थी तिथीला सर्वाधिक महत्त्व आहे. 2026मधील पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. संकष्ट चतुर्थी ही अंगारक योग येणे अतिशय शुभ मानली जाते. गणपती हाच सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे मानले जाते. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. आबालवृद्धांचं आराध्य, सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत, पराक्रमी असलेले तरीही कोपिष्ट नाही, म्हणजे कोणताही कोप न होणारे आणि सहजासहजी आपल्या कोणत्याही उपायाला पावणारे, कोणत्याही सेवेला पावणारे हे गणपती बाप्पा आहेत. तेजस्वी असले तरीही तापहीन असे दैवत आहेत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपलासा वाटतो. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गणपती बाप्पा हे आपलेसे वाटतात. म्हणूनच गणपतीची शाश्वत कृपा प्राप्ती आपल्याला व्हावी यासाठी गणेश भक्त, गणेश उपासक अनेक व्रत करत असतात. त्यापैकी संकष्टी चतुर्थीचे हे व्रत सर्वात महत्त्वाचे मानले जाते. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणालाही करता येते. त्यामुळे आणि उद्या अंगारक योग जुळून आलेला असल्यामुळे याचे विशेष महत्त्व मानले जात आहे. मराठी वर्षाचा पौष महिना सुरू आहे. मंगळवार 6 जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. प्रत्येक महिन्यात वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा हे लवकर शुभ फळ देतात अशी देखील मान्यता आहे. तर अशा या शुभयोगावर असे काही साधे सोपे पण प्रभावी उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केले तर निश्चितच बाप्पांची कृपा प्राप्ती तुमच्या घरावर राहील. तुमच्या घरातील सर्व इडापिडा ही नष्ट होत असते आणि योगायोगाने सुरुवातीलाच हा अंगारक योग जुळून आलेला आहे. नवीन वर्षाची सुरुवात झालेली असून आपल्याला हे 4-5 दिवसाच्या नंतर लगेच चतुर्थी आलेली असल्यामुळे विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. म्हणूनच तुम्ही लवकरात लवकर हे काम उद्या करायचेच आहे. तर घरावरून जी वस्तू उतरवून टाकायची आहे ती खूप सकारात्मक आहे. यामुळे सर्व निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता ही दूर होत असते. त्यासोबतच शत्रू त्रास देखील संपत असतो. जर तुमचा एखादा शत्रू असेल, तो वारंवार तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असतील, तुम्हाला नजरदोष लागलेला असेल किंवा काही लोक आपल्या आजूबाजूला असे असतात जे आपल्या तोंडावरती गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी सतत काही ना काही वाईट विचार करत असतात. तर अशा लोकांचा शत्रू त्रास देखील कमी व्हावा. आणि कधीकधी काय होते, आपण एखाद्या ठिकाणी जात असतो, एखादी जागा चांगली नसते, तिथून नकारात्मकता आपल्या घरामध्ये आपल्यासोबत येत असते आणि त्यामुळे घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद, चिडचिड, आजारपण, मुले तुमचे ऐकत नसतील किंवा घरामध्ये क्षुल्लक कारणावरून भांडणे होत असतील. तर अशा अनेक समस्या असतील किंवा तुमचे कोणतेही काम पूर्ण न होणे, इच्छा पूर्ण न होणे, काही कामामध्ये नेहमी अडथळे येत राहणे किंवा काम होत आलेले असून अर्ध्यातच ते काम न होणे, अशा अनेक समस्या आपल्याला वारंवार जर येत असतील तर काही ना काही इडापिडा किंवा नजरदोष किंवा शत्रू त्रास, कुठलाही त्रास हा असू शकतो. तर हे सर्व त्रास नष्ट होण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अंगारक संकष्टी चतुर्थीचा हा शुभ योग वारंवार येत नाही. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येत असतो. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पांनी त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाणार आहे. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले
त्या गणपती बाप्पांनी म्हणजेच विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूनेच अंगारकी व्रत केले जाते आणि म्हणूनच या शुभयोगावर असे उपाय करणे प्रभावी ठरत असतात आणि 100% फलदायी देखील असतात. शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन आवर्जून बाप्पांचे दर्शन या दिवशी करावे. संकष्ट चतुर्थी अंगारक योगात गणपती पूजनानंतर गणपती बाप्पाला आवडणारे जास्वंदाचे एखादे फूल आवर्जून व्हायला हवे. मोदकाचा नैवेद्य देखील दाखवायचा असतो. मोदक करणे शक्य नसेल तर लाडवांचा, लाडू किंवा मोदक नसतील तर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही आवर्जून दाखवायचा आहे. गणपती बाप्पाला आवडणाऱ्या वस्तू, गोष्टी गणपती बाप्पांना अर्पण केल्यास शुभ लाभदायक ठरत असतात. त्यासोबतच तुम्हाला उद्या हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे आणि हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे ती वेळ देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर सकाळी उठून स्वच्छ स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल, खडे मीठ आणि त्यासोबतच थोडीशी हळद टाकून स्नान करू शकता. त्यामुळे तुमचे शरीर हे शुद्ध होते. देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे व त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे. बाप्पांना तुम्हाला अभिषेक करत असताना गणपती अथर्वशीर्षाचे आवर्तन हे आवर्जून द्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला विधिवत पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना 21 दुर्वा आणि जास्वंदाचे फूल हे आवर्जून वाहायचे आहे. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते. या दिवशी 21 दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही अशी देखील मान्यता आहे. त्यासोबतच गणपती बाप्पांचा ओम गण गणपती नमः हा मंत्र कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. 108 वेळेला शक्य नसेल तर जितकं शक्य आहे तितक्या वेळेस करा, पण आवर्जून उद्या हा जप करायचाच आहे. शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्ष संकटनाशन स्तोत्र देखील आवर्जून म्हणायचे आहे. ह्या सर्व सेवा उद्या आपल्याला करायच्याच आहे. तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे हा आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला शक्यच नाही झाले तर मग तुम्ही उद्या सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. पण संध्याकाळी करण्याचाच जास्त प्रयत्न करा. तर तुम्हाला या उपायासाठी नारळ लागणार आहे. 1 नारळ घ्यायचे आहे. घरासाठी उपाय करायचा आहे त्यासाठी 1 नारळ घ्यायचे आहे आणि हा उपाय तुम्ही व्यक्तींच्यावरून देखील करू शकता. तर व्यक्तींसाठी म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी करायचा असेल तर प्रत्येकासाठी 1 नारळ लागणार आहे. त्यानंतर आपल्याला 1 नारळ हातामध्ये घ्यायचा आहे. नारळाची शेंडी ही समोरच्या बाजूला असेल अशा पद्धतीने आपल्याला नारळ हातामध्ये धरायचा आहे आणि हा उपाय करत असताना तुमचा जे देवघरातील दिवा आहे तो प्रज्वलित केलेला असावा. त्यानंतर तुमच्या घरातील एका व्यक्तीला तुम्ही समोर बसवायचे आहे किंवा उभे करायचे आहे आणि हा नारळ तुम्हाला नारळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 7 वेळेला उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर तो नारळ तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन टाकायचा आहे आणि हा उपाय तुम्ही घरासाठी करणार आहात तर तुम्ही सेम या पद्धतीनेच 1 नारळ हातामध्ये घेऊन समोरच्या दिशेला शेंडी येईल अशा प्रकारे तो हातात धरायचा आहे. तुमच्या घरावरून 7 वेळेला घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायचा आहे आणि तो देखील नारळ तुम्हाला बाहेर नेऊन फेकायचा आहे. मागे पाहायचे नाही आहे. तसेच घरी यायचे आहे. हातपाय स्वच्छ धुवायचे आहे. हे नारळ अशा ठिकाणी फेकायचे आहे जे कोणाच्या ओलांडण्यातही येणार नाही आणि कोणी खाणार देखील नाही किंवा तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. नारळ अशा प्रकारे उतरवल्यामुळे तुमच्या अंगातील तुमच्या घरावरची सर्व नकारात्मक ऊर्जा ही निघून जात असते. तर तुम्हाला हा उपाय करत असताना दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना सोडून इतर दुसरे कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. त्यासोबतच अजून एक उपाय करायचा आहे. तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय तुम्ही नक्की करा. तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता ही दूर होत असते. तर मुलांना पाटावर बसवायचे आहे. काळी मोहरी तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे. पिवळी मोहरी असेल तर उत्तम. पिवळी मोहरी असेल तर तीच घ्या. ती नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला 2 फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत अखंड फुलांच्या. त्यानंतर तुम्हाला ह्या दोन्ही वस्तू तुमच्या मुलांच्या अंगावरून 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत. घरात कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांच्या देखील डोक्यापासून पायापर्यंत अशा 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत आणि या वस्तू देखील तुम्हाला कापूर घ्यायचा आहे. कापुरामध्ये या वस्तू टाकून त्या प्रज्वलित करायच्या आहेत. हे तुम्ही घराच्या बाहेर नेऊन जाळायचे आहेत. तर नक्की हा देखील उपाय करा. अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे तुमचा कोणताही दोष असो, कुठलाही त्रास असो, शत्रू त्रास असो तो देखील नष्ट होईल आणि तुमच्यावरची सर्व नकारात्मकता देखील दूर होणार आहे. घराची देखील इडापिडा नष्ट होणार आहे. तर नक्की करा. उद्या गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होण्यासाठी हा उपाय करून ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप तुम्ही आवर्जून करा. तर तुम्हाला जो मोहरीचा उपाय सांगितलेला आहे तो उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता.
जेव्हा तुम्हाला शक्य होईल, ज्यावेळेत तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेत केला तरीही चालेल. दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत. नक्की करा. नवीन वर्ष अगदी भरभराटीचे जाणार आहे. कारण पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी आपली लवकर आलेली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच आलेली आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.